हिट झाली. वैयक्तिक धाब्यांचं खातं इथून ओपन केलं जाते. टीमच्या धावसंख्येचं दार इथून ओपन केलं जाईल. एक धाव यापुढे धावफलकावर देखील लावली जाते. तर स्ट्रायकिंगला बॅट्समन येतोय सर्वेश यादव. यावेळी चांगला बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. तर एक डॉट बॉल देखील आलाय. चांगली गोलंदाजी देखील आपण पाहतोय. पडल्यानंतर स्किड झाला बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने, परंतु यष्टीरक्षकाला चकवत हा बॉल लॉंगस्टॉपच्या रिजनमध्ये देखील दाखल झालाय. तर येईल एक सिंगल. टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली ती मात्र 2 धावा. तर 2 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. षटक क्रमांक पहिला आपण देखील पाहतोय. मोहन दीक्षित देखील ते शतक हाताळतोय. सर्वेश आहे स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. यावेळी देखील चांगला बॉल होता. ऑनसाइडच्या रिजनमध्ये चेंडू पिच होता. फटका देखील चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर येतो. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाली. तरी खासियत आहे गोलंदाज मोहन दीक्षितची. प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातो. व्हेरिएशन आहे. त्याबरोबर टप्पा हा प्रत्येक बॉलवर इथून बदलवला जाईल. तर आतापर्यंत धावा लागल्या धावफलकावर 3 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी साकारत असताना यावेळी देखील चांगला बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. पूर्णपणे संघर्ष करावा लागतोय मात्र इथून बॅट्समनला बॅटिंग करत असताना. तर यावेळीचा बॉल देखील तेज तरार होता. पूर्णपणे बीट केलं जातंय. सातत्याने ओव्हर पिच बॉल इथून मात्र नक्कीच रिलीज केले जातील. मोहनच्या दरम्यान बॅक टू बॅक येतोय मात्र हा डॉट बॉल. तर शेवटचा बॉल इथून शिल्लक. टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली ती मात्र 3 धावा. नो लॉस ऑफ 3 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळी शेवटचा बॉल बॅटच्या पट्ट्यावर वरच्या स्टिकर एंडला लागल्यानंतर पॉईंटच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु दुसरी धाव इथून वेगाने कंप्लीट झाली. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या इथून 2 ने वाढले. तर 1 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागला धावफलकावर आतापर्यंत त्या मात्र 5 धावा. बॅटिंग करत असताना साई सागर ऐरोली या टीमच्या 3 ओव्हरची मॅच. तर पार्थ चंदन येतोय गोलंदाजीच्या मार्कवर. स्वतः कर्णधार आहे या टीमचा नेतृत्व करत असताना. चांगलं नेतृत्व देखील आपण पाहिलं. पहिल्या मॅच मध्ये चांगली धावसंख्या देखील उभारली होती या टीमने. यावेळीचा हा बॉल आडव्या बॅटने सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाव्यांसाठी. तर यावेळी षटकार देखील लगावलाय बॅट्समन सर्वेश यादवच्या बॅटमधून आपल्याला षटकार येताना पाहायला मिळाला. आडव्या बॅटने हा चेंडू स्वीप केलाय आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर यावेळी मात्र षटकार येतोय. तर टीमची धावसंख्या इथून 6 ने वाढली. धावा लागला धावफलकावर आतापर्यंत 11 धावा. तर यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच केलाय. चेतन सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. इट इज अ व्हाईट बॉल. जसा षटकार लगावला तदनंतर कुठेतरी टप्पा बदलवला, लाईन बदलवली गोलंदाजाने. अवांतर दाब्याने एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा वाढली. यावेळी अक्रॉस द लाईन आणखीन एक चांगला फटका लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येईल. सर्वेशच्या बॅटमधनं आणखीन एक नजाकत भरलेला 6 धाव्यांसाठी मायटी हिट षटकार. तर चांगला पूल होता आणि त्या पुलला यावेळी मधला चांगला हिट देखील देण्यात आला. टीमची धावसंख्या 6 ने वाढली. धावा लागला आतापर्यंत 18 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होय आपल्या बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 2. यावेळी मात्र चांगला बॉल, टप्पा बदलवला. तर अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. तर 1 बॉलचा इशारा देखील येते. बाईच्या स्वरूपात एक सिंगल धावफलकावर ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 19 धावा. तर यावेळी मात्र चांगला बॉल होता. तर पिचिंग देखील यावेळी चांगली होती. पिचिंग लाईन
चांगली रीड केले गोलंदाजाने, तर यावेळी डॉट बॉल देखील येतोय. तर 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या प्रगतीपथावर असताना गोलंदाज पारचंदन आहे स्वतः कॅप्टन. यावेळी मात्र पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू रिलीज झालाय. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाल्यानंतर मिळेल एक सिंगल. तर शेवटचा बॉल या ओव्हर मधला इथून शिल्लक आहे. तर टीमची धावसंख्या 20-20. तर शेवटचा बॉल चालू असणारा सामना साई सागर ऐरोली विरुद्ध फॉर्म 11 बोनकोडे या दोन्ही टीमच्या दरम्यान. यावेळी आडव्या बॅटने चेंडू हवेत आहे. डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त होतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत त्या मात्र 21 धावा. तर 21 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. तर एक चांगली पार्टनरशिप इथे बिल्डअप झाले 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. तर यावेळी मात्र स्वप्नील नाईक येईल गोलंदाजीच्या मार्कवर. पहिलाच बॉल यावेळी मात्र अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. फलंदाज इथे रनआउटचा शिकार होतोय. स्वतःकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवली जाईल सर्व्हिसच्या दरम्यान, कारण की या मॅचमध्ये जर पाहिलं तर सर्व्हिसच्या बॅटमधनं आतापर्यंत 15 धावा नक्कीच आल्यात. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आपल्याला नक्कीच येताना पाहायला मिळाले. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. तर संकेत गायकवाड येतोय बॅटिंग करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे सर्वेश यादव, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत धावा आल्यात 9 बॉलमध्ये 15. यावेळी अक्रॉस द लाईन चेंडू, परंतु बॅटला लागून सरळ चेंडू एस्टनचा वेध. कुठेतरी वेग जास्त होता या बॉलवर. डिफेन्स करण्याचा प्रयत्न झाला. बॅटच्या अष्टीकरणला चेंडू लागल्यानंतर सरळ एस्टनचा वेध घेतला गेला. नवीन बॅट्समन इथून मैदानावर दाखल होईल. थोडीशी दुखापत झाली असावी त्या खेळाडूला. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय प्रवीण. स्वप्नील नाईकचा हा बॉल यावेळी मात्र तेज तर्रार होता. पायाचा वेट घेतला गेला. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. तर यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत तर मात्र 23 धावा, 23 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. तर 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपण पाहतो प्रवीणला. यावेळी मात्र स्वप्नीलचा हा बॉल गतिशीर होता. पडल्यानंतर बॉल स्किट झाला. पूर्णपणे वेगवान होता. शरीराचा वेध घेतला गेला.
तर यावेळी मात्र लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल येते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. तर या इनिंगचा शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन देखील येतोय संकेत गायकवाड. एक मोठ्या स्ट्रोकची देखील गरज असेल, जर एक चांगला फायटिंग स्कोर नक्कीच धावफलकावर लावायचा असेल साई सागर ऐरोली या टीमला. शेवटचा बॉल यावेळी देखील चांगली पिचिंग होती. सरळ चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 25 धाबा. 26 धाब्यांचं टार्गेट इथून मात्र सेट झालंय फॉर्म 11 बोनकडे. या टीमसाठी येणारे चेंडू आहेत 18 आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत तुम्हाला ते मात्र 26. तर 26 धाब्यांचं टार्गेट आहे. 26 रन तुम्हाला इथून कंप्लीट करायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. 18 बॉलमध्ये सेकंड इनिंगसाठी जाऊया आपण मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी इथून मात्र खेळपट्टीवर दाखल झाली. माजिद बलोच आणि त्याचबरोबर पार चंदन स्वतः कर्णधार आणि त्याचबरोबर एक लेजंड खेळाडू माजिद बलोच, ज्याच्या दरम्यान आपण लेदर बॉल क्रिकेट देखील पाहिलं असेल खेळताना. कित्येक वर्षातून लेदर बॉल क्रिकेट देखील खेळलाय, परंतु टेनिस बॉल क्रिकेटमधलं एक मोठं नाव आहे या नवी मुंबई टेनिस बॉल विभागामध्ये, ज्याच्या माध्यमातून सातत्याने आक्रमकतेची बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. तो माजिद बलोच येतो यावेळी मात्र स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. धाबा करायचे तुम्हाला 26. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा आहे नियम. तर पहिल्या इनिंगमध्ये देखील आतापर्यंत या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिले असाल तब्बल षटकार. तर 101 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये देखील लागलेत आणि त्याचबरोबर फक्त 9 चौकार या स्पर्धेमध्ये आलेत. म्हणजे जास्तीत जास्त षटकारांची आतिषबाजी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. P1चं पहिलं षटक घेऊन वैभव केदारी. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन माजिद बलोच. चेंडू फेस करण्यासाठी पहिलाच बॉल. यावेळी माजिद बलोचचा चेंडू हवेत आहे, परंतु घोषित क्षेत्रामध्ये इथून चेंडू दाखल झाला. एक सिंगल मिळेल. वैयक्तिक दाव्यांचं खातं इथून ओपन केलं जातं 1 ने. टीमच्या धावसंख्येचे दाल इथं ओपन झालंय. एक धाव धावफलकावर लागली जाते. तर संयमाने खेळ नक्कीच केला जाईल माजिदच्या दरम्यान, कारण की माहिती आहे मॅच शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच टर्न होऊ शकते. यावेळी मात्र चांगला बॉल होता. पिचिंग देखील चांगली होती. उचले घेणारा बॉल होता. गुडलँड स्पॉटर चेंडू पडल्यानंतर थोडासा उचले घेणारा फ्लाइंग करणारा बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये येतो. डॉट बॉल.
यावेळी हाफ ट्रॅकर होता, उडवण्याचा प्रयत्न झाला, फिल्डर तिथे तैनात आहे. यावेळी मात्र कोणतीही चुकी नाही, परतावं लागेल. माजिद बलोच नामक एक मोठा विकेट. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. पहिला विकेटचं बदन आणि पहिला हादरा. यावेळी मात्र टीम फॉर्म 11 बोनकोडे या टीमला आणि बॅट्समन माजिद बलोच बॅक टू द पवेलियन. तर नवीन बॅट्समन स्वप्नील नाईक बॅटिंग करण्यासाठी नॉस्टॉक एंडला. यावेळी मात्र चांगला बॉल पडल्यानंतर उचली घेणारा बॉल होता, शरीराचा वेध घेतला गेला. तदनंतर सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या लागली धावफलकावर आतापर्यंत 2 धावा. तर 2 चेंडूचा खेळ अजून देखील इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिला देखील आपण पाहतोय. वैभव केदारी षटक क्रमांक पहिला हाताळत असताना आतापर्यंत अफलातून गोलंदाजी, चांगली टप्पा, चांगला लाईन आणि चांगली दिशा आहे गोलंदाजाकडे. यावेळीचा बॉल बॅटचा पेस ओपन केल्यानंतर स्क्वेअर लेगच्या रिझर्व्ह मध्ये डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सेकंड रनसाठी प्रयत्न होईल की काय, परंतु एका बॉलवरून समाधान मानावं लागते. तर टीमची धावसंख्या मात्र इथून 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 3 धावा, 3 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. स्वप्नील नाईक येतोय स्ट्रायकिंग एंडला. बॅटिंग करण्यासाठी क्षमता आहे. शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे. तर शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन स्वप्नील नाईक. यावेळी मात्र चांगला बॉल परफ्यूम डिलिव्हरी पडल्यानंतर पूर्णपणे फ्लाइंग करणारा हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. अफलातून गोलंदाजी केली. यावेळी मात्र गोलंदाज वैभव केदारीने तर 12 चेंडू आणि धाबा करायच्या आहेत. 23-3च्या इकॉनॉमीने केली गोलंदाजी वैभव केदारीने. एक अप्रतिम स्पेल आपल्या ओव्हरचा. 3 धावा त्याने खर्च केल्या, 2 डॉट त्याने घेतली, 1 विकेट, एक मोठी विकेट माजिद बलोचची त्याने मिळवली. तर 12 चेंडू आणि धावा करायचे तुम्हाला 23. तर 11.5च्या सरासरीने धावा इथून जमवणं देखील गरजेचं आहे फॉर्म 11 बोनकोडे या टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. तर षटक क्रमांक 2ची जबाबदारी कोणत्या गोलंदाजाला दिली जाईल हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज येतोय दिवेश येतोय गोलंदाजीच्या मार्कवर. महत्त्वपूर्ण षटक आहे. तर या ओव्हरमध्ये जर धावा खर्च झाला तर नक्कीच एक चांगली ओव्हर मानावी लागेल, परंतु या ओव्हरमध्ये जर मोठे स्ट्रोक आले तर पूर्णपणे वापसी करेल. मात्र फॉर्म 11 बोनकोडे हा संघ या मॅचमध्ये. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे स्वतः कर्णधार आपण पाहतोय पार्थ चंदन. यावेळी मात्र फिंगर रोल केले होते. बॉलवर डीपमध्ये फिल्डर तैनात आहे. तिथे पॉईंटच्या रिझर्व्हमध्ये एक सिंगल इथून कंप्लीट झाली. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय नबाबच्या दरम्यान. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत ते मात्र 4 धाबा. यावेळीचा बॉल फ्लाइंग करणारा होता, पूर्णपणे बीट केला यावेळी मात्र स्वप्नील नाईकला. तर यावेळी नक्कीच जसा जसा डॉट बॉल येत जातील तसं दडपण मात्र बॅट्समनवर वाढलं जाईल, प्रेशर क्रिएट केलं जाईल. डॉट बॉल येतोय तर धाबा करायच्या आहेत अजून देखील 22. 10 चेंडू इथून शिल्लक आहेत. तर स्वर्गीय दिवा पाटील वाशीगाव टीम आपला जर कॅप्टन मैदानात असेल तर आपण टॉससाठी यायचं आहे. यावेळीचा बॉल चांगला होता परंतु लेफ्ट बिफोर इथे नाहीये याची नोंद घ्या आणि घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला. एक अप्रतिम गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. देवेशच्या दरम्यान गोलंदाजी साकारत असताना पूर्णपणे स्वप्नील नाईकला इथून मात्र विचार करण्यासाठी भाग पाडलं जाते.
प्रत्येक बॉलवर काहीतरी वेगळं करण्याचा धाडस आहे गोलंदाजाकडे. यावेळी आडव्या बॅटने शॉर्ट पिच बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न झाला. डीपमध्ये फिल्डर काऊ कॉर्नरच्या रिजन मधून येईल. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला आतापर्यंत धावफलकावर ते मात्र 6 धाबा. तर 8 चेंडू आणि धाबा करायच्या आहेत 20. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे स्वतः कॅप्टन. जबाबदारीने खेळ करावा लागेल कर्णधार पार्थला. महत्वपूर्ण 2 चेंडू इथून शिल्लक. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. पहिली रन वेगाने घेण्याचा प्रयत्न होतोय. सेकंड साठी इथून कॉल आलाय, परंतु 1 रन इथून मात्र कंप्लीट झाली. चांगला थ्रो येईल. तर टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत ते मात्र 7 धावा. पूर्णपणे शांत ठेवले दोन्ही बॅट्समनला. यावेळी मात्र दिवेशने गोलंदाजी साकारत असताना शेवटचा बॉल या ओव्हर मधला महत्वपूर्ण चेंडू मॅच बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे स्वप्नील नाईक, ज्याच्यामध्ये पूर्णपणे क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची. परंतु यावेळी मात्र शेवटच्या बॉलवर हेलिकॉप्टर लगावलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये डीपमध्ये फिल्डर तैनात आहे तिथे. सेकंड रन साठी प्रयत्न होतोय. तिसऱ्या धावेसाठी कॉल येईल की काय, परंतु टीमची धावसंख्या इथून मात्र 2 ने वाढली जाईल. षटक क्रमांक 2 इथे संपले. 2 ओव्हरचा खेळ इथे झालाय. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 9. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि धावा करायच्या आहे 17. असं समीकरण नक्कीच बनलं जाते. परंतु या मैदानाचा जर विचार केला, संध्याकाळच्या सत्रामध्ये हवा थोडीशी लॉंगॉनच्या रिजनमध्ये असते, म्हणजे या 17 धावा होणं देखील सोपं आहे. परंतु तुम्हाला मोठे स्ट्रोक खेचावे लागतील या ओव्हरमध्ये जर या धावा तुम्हाला करायच्या असतील तर. परंतु या धाबा देखील डिफेंड करणं गरजेचं आहे. साई सागर ऐरोली या टीमला जर ही मॅच जिंकायची असेल तर एक चांगली मॅच देखील आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील अफलातून गोलंदाजी साकारली वैभव केदारीने. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय तो म्हणजे नायाब. एक वेगळे ॲक्शन घेऊन गोलंदाजी केली जाईल नायाबच्या दरम्यान. शेवटचं षटक आहे, निर्णयाचं षटक, अंतिमचं षटक. 17 धाबींची गरज. स्ट्रायकिंग याला बॅट्समन आपण पाहतोय पारचंदन, स्वतः कॅप्टन, लिंक्ड फ्रॉम फ्रंट. यावेळी देखील चांगला बॉल तेज तर्रार होता. बॅटच्या बॉटम एंडला चेंडू ब्रश झाल्यानंतर एक सिंगल वेगाने कंप्लीट झाले. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न होतोय, परंतु स्वप्नील नाईकला इथून मात्र परतावा लागेल दुसऱ्या रनसाठी तंबूच्या आश्रयाला. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय विनायक मस्कर. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय विनायक मस्कर. षटक क्रमांक शेवटचा पहिलाच बॉल. यावेळी मात्र चांगला पिचिंग झाला. सेकंड रनसाठी फलंदाज स्वप्नील नाईकला परतावं लागलं. इथून मात्र मोठा हिट खेळावा लागेल पारचंदनला. यावेळी देखील चांगला बॉल होता, चांगला स्ट्रोक. ऑनसाईडच्या रिजनमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये सेकंड रनसाठी होईल प्रयत्न आणि या 2 धावा इथून मात्र वेगाने कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या 2 ने वाढली जाते. तर धावा लागल्या आतापर्यंत धावफलकावर त्या मात्र 12 धाबा. तर 4 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज. तर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम देखील आहे. कंपल्सरी 14 धावा तुम्हाला इथून कंप्लीट कराव्या लागतील या 4 बॉलमध्ये. यावेळी देखील चांगला बॉल वेगवान होता.
एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व्हमध्ये डीपमध्ये फिल्डर आहे तिथे तैनात, परंतु एक सिंगल इथून कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी होतोय प्रयत्न आणि बघता बघता एकेरीला दुहेरीमध्ये देखील इथं कन्वर्ट केलंय. चांगलं रन इन बिटवीन द विकेट. बॅट्समन पारचंदर आणि त्याचबरोबर विनायक मस्कर या दोन्ही बॅट्समनच्या दरम्यान येणारे बॉल आहेत 3 आणि धावा करायच्या आहेत तुम्हाला 12. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. कंपल्सरी 12 धावा तुमच्या बॅटमधनं येणं गरजेचं आहे. यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येईल झेल खाली. यावेळी मात्र कोणतीही चुकी नाही. बॅट्समनला इथून परतावा लागेल. 2 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. लोवर फुल टॉस होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडू खाली येतोय. वैभव केदारी आणि एक चांगला झेल वैभवच्या हातामध्ये. 2 चेंडू आणि धावा करायच्या आहेत तुम्हाला 12. नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. तर 2 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. नॉन स्ट्राइक बॅट्समन विजय, परंतु या मॅच मध्ये कोणता संघ विजय होईल हे देखील पाहावं लागेल. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे विनायक मस्कर. 2 चेंडू 12 धाब्यांची गरज. नायबचा हा बॉल हिट केलाय, परंतु फिल्डर सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅच मध्ये अजून देखील रोमांच भरलाय. काय स्ट्रोक होता. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये चेंडूला पार केलाय आणि 6 धाब्यांसाठी विनायकच्या बॅट मधनं येतोय हा षटकार. एक चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी काय मॅच रंगली जाते. समीकरण होतं 6 चेंडू आणि 17 धाब्यांचं. ते समीकरण इथं येऊन टेपलंय. 1 चेंडू आणि 6 धाबा. इथून मात्र नायबला एक्सपिरियन्स वापरावा लागेल. यावेळी देखील चांगला बॉल होता, परंतु लॉफ्ट करत असताना बॅटचा फेस ओपन झाला आणि मिळेल येईल डॉट बॉल. तर टीमची धावसंख्या 20 आणि मॅच जिंकलाय तो मात्र 5 धावेने साई सागर ऐरोली संघ. तर टॉस साठी यायचा आहे साई सागर ऐरोली संघ.